तुम्ही माझ्या सर्व कार्यकर्त्याला जरी उचलून टाकलं, मला जरी उचलून टाकलं, तरी मी आता रोडवर आलेलो आहे. हे सगळे अवैध धंदे बंद करण्यासाठी हे बंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही त्याच्यातून माघार घेणार नाही. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। गंगाखेड़ विधानसभा चुनाव क्षेत्र के विधायक रत्नाकर गुट्टे इन्होंने आज तारीख 3 सितंबर 2022 शनिवार के रोज दोपहर 1 बजे होटल राधिका पैलेस में संवाददाता सम्मेलन आयोजित किया। इस समय विधायक रत्नाकर गुट्टे के साथ पूर्व जिला परिषद सदस्य एवं रासपा के प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकड़े, रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडल के जिला अध्यक्ष प्रहलाद राव मुरकुटे, रासपा जिला अध्यक्ष एडवोकेट संदीप आलनुरे, परिवर्तन पैनल के प्रमुख सचिन देशमुख, जिला सरचिटनीस रविभाऊ कामड़े, पालम तहसील प्रभारी माधवराव गायकवाड़, पालम तहसील अध्यक्ष बाळासाहेब रोकड़े, रासपा तहसील अध्यक्ष शिवाजी पाटिल, नगर सेवक उबैद खान पठान, शहर अध्यक्ष धनंजय भेंडेकर, शहर कार्य अध्यक्ष इकबाल चाउस, नगर सेवक सत्यपाल जी साळने, खड़ी के सरपंच शिवाजी राव पवार, सैयद फारूक बाबा, उद्धव शिंदे, इंतजार सिद्दीकी, पिराजी कामड़े आदि हाजिर थे। इस समय संवाददाता सम्मेलन में विधायक रत्नाकर गुट्टे ने कहा कि गंगाखेड़ एवं जिले में चल रहे अवैध धंधों को एसपी का मुख्य सम्मति है। सभी प्रकार के अवैध धंधे चालू है। परभनी में 2 महीने के भीतर 10 खून हुए हैं। पुलिसकर्मी से लेकर वरिष्ठ अधिकारी ये रिश्वत लेते हुए सस्पेंड हुए हैं। यही एसपी जयंत मीना के कार्यकाल में हुआ है। बड़े अवैध धंधे वालों को नहीं पकड़ा जाता, छोटे छोटे अवैध धंधे वालों पर कार्रवाई की जाती है। तागवाड़ी गांव के किसान पर हमला करते हुए उसके माता के साथ विनय भंग किया गया। इसमें पुलिस पीआई ने क्या किया, इस बारे को लेकर उन्होंने बात की। इस समय वरिष्ठ स्तर पर तकरार की गई है। श्री के विसर्जन के साथ ही जिले के एसपी की बदली होगी, ऐसा इस समय उन्होंने कहा। इस समय संवाददाता सम्मेलन में इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया और सभी संवाददाता और सोशल मीडिया के पत्रकार मौजूद थे। विधायक रत्नाकर गुट्टे मित्र मंडल के पदाधिकारी और विधायक रत्नाकर गुट्टे परिवर्तन पैनल के भी वहीद पटेल, हारून भाई गुत्तेदार, खाजा मुजम्मिल, शेख मुन्ना, वसीम बेलदार, यूनुस शेख के साथ अन्य पदाधिकारी कार्यकर्ता हाजिर थे। बड़े शहरों में जाने की जरूरत नहीं, पुरानी बीमारियों पर गारंटी के साथ इलाज, सभी प्रकार के मूल्यात की बीमारियों को जड़ से खत्म किया जाता है परभनी में। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 1, उघड़ा महादेव इलाका, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगांव रोड, परभनी। सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। संपर्क 9921691008। पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक बंधू, सर्वांना सप्रेम नमस्कार। आज पत्रकार परिषद बोलवण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे नेमकं आगाऊ सुरू आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था कशी असावी आहे। मागच्या 50 वर्षामध्ये एवढं कधी घडलं नाही, असं ह्या 2 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे। त्याबद्दल जर बोलायचं म्हणलं या जिल्ह्यामध्ये जेवढे काही अवैध धंदे असतात तेवढे धंदे चालू आहे। म्हणजे मटका आपल्या इथं चालू आहे, दारूचा आपल्या इथं चालू आहे, गुटखा चालू आहे आणि हे सर्व चालू आहेच। पत्ते चालू आहे, जुवा चालू आहे आणि जे काय धंदे अवैध असतात ते सर्व धंदे चालू आहे। आणि हे धंदे करत असताना दारू केल्याच्या नंतर किंवा जुगार खेळल्याच्या नंतर किंवा गांजा वळल्याच्या नंतर हे अनेक तुझी बुद्धीला चालून आणि काही ना काही सुचतं। मग काय सुचतं? मग आपल्याकडे छेडखानी वाढते, आपल्या जिल्ह्यामध्ये छेडखानी जोरात चालू आहे। त्याच्यानंतर पत्ते खेळायला पैसे, दारू प्यायला पैसे लागतात, जोड्या वाढल्या। काल गंगाखेडमध्ये गणपतीचं एवढं असताना का गणपती वर्षामध्ये का दुकान खोललं रात्री दुकान खोललं। 2 तास त्याची एफआयआर जाऊन बसलाय। आमच्या बाबांना मी फोन केला,
अहो 2-3 तास बसले तर एफआयआर तर घ्या. त्याच्यानंतर मी यायला म्हणून आम्ही एफआयआर असो. म्हणजे दारूच्या नंतर जे काय घडतं पुढे ते मी आपल्याला सांगितलं. आता खरं पाहिलं म्हणजे या परभणी जिल्ह्यामध्ये मला वाटतंय ह्या 1-2 महिन्यात 10 खून झाले, 10 मरण झाले. ह्या 1-2 महिने. आणि जर बघितलं तर मी फक्त ह्या 1 वर्षाचं सांगतोय आपल्याला. या वर्षामध्ये कमीत कमी 20 ते 25 मरण झाले. मग पुन्हा एखाद्या स्त्रीचं मुंबू गेलं, एखाद्या बहिणीचा भाऊ गेला, एखाद्या आईचा मुलगा गेला, घर उद्ध्वस्त झालं. त्याच्यानंतर जे मारणारे ते जेलमध्ये गेले. म्हणजे एकंदरीत जर बघितलं हे सर्व जे अवैध धंदे चालू आहे त्याबद्दल जर विचार केला तर काय काय घडतं आणि या 2 वर्षात काय घडलं घडण्यामागचे कारण फार वेगवेगळे. मी सर्व पोलिसावर म्हणजे आरोप करणार नाही. काही पोलीस मंडळी चांगली काम करणारी आहे. बिया लेवलची जी चांगली मंडळी आहे ती सगळी कंट्रोल लाटायची. आज गंगाखेड एवढं सेन्सिटिव्ह तालुका आहे, तिथे वर्षापासून जास्त दिवस झाले तिथे एकेला 4 दिवस ठेवलेला. तर आपण थोडा जर विचार केला चांगले अधिकारी जे काम करणारे अधिकारी ते कंट्रोलला अटॅच आणि हे जे अधिकारी आपल्या मनामध्ये आपल्या मनासारखं काम करतात, आपण सांगितलं ते करतात, आपण म्हणलं तेच करतात, असे अधिकारी सर्व पोलीस स्टेशनला सध्या आहेत. आणि आपण जर बघितलं काही क्वेश्चन केले, मी असं माझ्या याच्यावर बोलणारच नाही, तुमच्याकडे विचारला तर मी बोलेन. आज आपण जर बघितलं तर शिपायापासून ते निवासीपर्यंत किती अधिकारी सस्पेंड झाले? तुमचेच अधिकारी, पोलीसचेच अधिकारी किती सस्पेंड झाले? माझ्या मते अंदाजा काही 10-12 लोक तरी सस्पेंड झाले. म्हणजे त्यांच्यावर अँटी करप्शनची रेड झालेली आहे. दारूत पैसे खाल्ले का, मुक्त्यात पैसे खाल्ले का, भांडणात पैसे खाल्ले का, मटरमध्ये पैसे खाल्ले का, कशात खाल्ले, त्याच्यामुळे झाली ना. आणखी काय पुरावा पाहिजे? दारूसाठी काल परवा मी धारावीच्या तड्यावर गेलो, तिथं महिलांनी मला गेलो, साहेब आमचे लेकरांचं जीवन उद्ध्वस्त झाले, आम्ही परेशान आमच्या गावची आवड करा. मी तिकडून फिरायला फोन केला, तिकडून निवासस्थानामध्ये फोन केला, काही कारवाई नाही. मी त्या तारकर्लीचं ते रामूस घ्यायला मानतो, ते घ्यायला काय मला माहित नाही. मी तरुणा कुणाकडे गेलो ना, एवढं काम करू नका बाबा, चांगले अधिकारी आहे तेव्हा नाही साहेब मी कारवाई करतो. दुसऱ्या दिवशी कारवाई सगळे पकडून आणले, गव्हर्नमेंट टाकले. 30 तारखेला 29 तारखेला आमची शांतता केंद्राची बैठक झाली. 30 तारखेला काही गुटकेवाले काही मटकेवाले काही पकडले. अरे पण बाबा मी सप्लायर आहे, समजा माझे 10-5 लोक जे मी सप्लाय करतो मला सोडून दिलं ना, कारवाई कोणावर केली? छोटे आपले त्यांच्यावर कारवाई केली. म्हणजे मोठा मासा पकडायचा नाही का, पकडायचा नाही? काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. मी जे आरोप केले की पोलीस हप्ते घेतात, कुठे आरोप नाहीत माझे, त्या आरोपावर ठाम आहे. गाड्यावाल्याकडून, ऑटोवाले एखाद्या ऑटोवाले 10-12 माणसं कसे काय वसूल आणतात? गाडीवाले बिचारे आपला उदाहरण त्यांच्याकडून 100 रुपये रोज घ्यायचे. हे सर्व चालू असताना, हे सर्व चालू जिल्ह्याचं जे पालकत्व त्याच्याकडे आहे त्यांचा आशीर्वाद आहे. या सगळ्या गोष्टीला पोलिसांचा जो पालकतंत्र आहे
जो SP साहेब आहे SPचं याला पूर्णतः आशीर्वाद आहे, संमती आहे. मग संमती देणारा माणूस आणि जर बोललं माझा आघाडी सरकारमध्ये जर बघितलं असेल मागच्या 2.5 वर्षामध्ये बस कुणाचा आवाज आला की त्याच्यावर काहीतरी त्याचा आवाज दाबायचा. इतर काय माझा आवाज दाबायचा प्रयत्न केला, माझा आवाज दाबायचा प्रयत्न केलाच ना. म्हणजे लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, मला आमदार म्हणून काय दिलेलं आहे बघा ना, मी काय करू शकतो, काय करू शकतो. मला दिवस आहे ना, सभागृहाने मला दिवस दिलेलं आहे ना. मला न्यूज पेपरवर बातम्या आल्या, मला त्याच्यावर बोलतात. मला कार्यकर्त्याचे कंप्लेंट आल्या, मला त्याच्यावर बोलतात. माझ्याकडे कितीतरी कंप्लेंट आहे साहेब, हे सगळे आपले तर धंदे चालू कितीतरी कंप्लेंट आहे. त्याचं एक उदाहरण मी देतो तुम्हाला, आणि पुन्हा आणखी नाही तर शेवटी उदाहरण देतो मी तुम्हाला. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या भांडणामध्ये मारलेलं असतं दुसऱ्यानं, केस झाली, गुन्हा दाखल करायचा नाही, आणि गुन्हा जर दाखल केला पुन्हा जेव्हा बदलायचा तिथं म्हणायचं जेव्हा बदलण्यासाठी मला पियाने आम्हाला विचारणं मला मार्ग केलं ते माणूस नाही, तो बोलणारच आहे. त्याची क्लिप आहे, त्याला मारल्याचा व्हिडिओ आहे, तो सांगणार आहे. म्हणजे खरं पाहिलं म्हणजे कालची गोष्ट आहे. मला वाटतं कोणीतरी पत्रकारांनी लिहिलंय, कालचं पेपर लागले, पुण्याच्या पेपर लागले माहिती ते मला, मी वाचलं. पोलिसांनी दारूतून निघाला केला का? पोलिसांनी दारूतून निघाला केला पिकासाठी. म्हणजे किती पोलिसांनी जर रोडवून करायची जर ठरवलं आणि दारूतून निघाला करायचं ठरवलं, आपलं तुमचं काय, पोलिसांचं काय काम आहे? पोलीस हे आपले सेवक आहे, मी तुमचा सेवक आहे, तसे पोलीस हे आपले सेवक आहे. त्यांना पगार मिळतो आपल्याला संरक्षण देण्यासाठी, जे की आपल्याला लुबाडण्यासाठी नाही. पोलिसांना पगार फक्त याच्यासाठी मिळतो आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून, आपली त्यांनी सेवा करावी, आमच्यावर अन्याय झाला तर त्या अन्याय दूर करावा म्हणून. हे सगळं जे चालू आहे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. ह्या सगळ्या प्रकार, कारण का दारू गांजा हे सगळं जर पिऊ लागलं त्याची पैशाची चुंचुन होते. तो पैशाची चुंचुन, चोऱ्या वाढल्या, दारूच्या नशेमध्ये छेडखानी केली. आणि तुम्ही बघा सगळे आपण बरोबरीचे आहात. वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे येतो? सर्व पोलीस अधिकारी तुमच्या कंट्रोलवर आहे. एखादा आमच्या महाराष्ट्राच्या सर्व वरिष्ठ अधिकारी कंट्रोलवर, कुणाला कंट्रोल काय अधिकारी तुम्ही त्या रीतीमध्ये रीती चोरायला गेला तो माणूस. म्हणजे का कंट्रोल कसं मर्जीनं वागत नाही, त्यांचं ऐकत नसतील, सांगितलेल्या गोष्टी करत नसतील, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल होणं. आणि हे असं माझे काही पोलिसाशी किंवा जिल्ह्याच्या पोलिसाशी किंवा कशी माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही. आणि पोलिसांना सहकार्यच करतो नाही हमेशा. गंगाखेड सोडलं तर माझ्याजवळ 6 पोलीस स्टेशन आहेत. 6 पोलीस स्टेशन मध्ये एकही माझा कधी फोन नाही, कुठल्या पियाला फोन नाही किंवा काय नाही. जर आला एखादा फोन तर ठीक आहे करून घ्या, करतात. आमच्या नागपूरच्या 88 वर्षाच्या माणसावर कुणाला अटक केला काय? तुम्ही त्या रेतीमध्ये रेती चोरायला गेला तो माणूस. 88 वर्षाचा म्हातारा, त्याला चालता येत नाही. रेतीच्या गुन्ह्यामध्ये आहे, रेतीचा मला संबंध नाहीये, रेतीबद्दल मला बोलायचं पण नाहीये. ते तुमचे म्हणजे त्यांना काय कारवाई करायचे करू दे, काय प्रॉब्लेम नाही मला. पण 88 वर्षाच्या माणसावर करून कारवाई हे किती चुकीचं. आणि एवढे खोटे गुन्हे माझ्या प्रत्येक माणसावर. आता हे यांच्यावर गुन्हा, यांच्यावर गुन्हा, यांच्यावर गुन्हा, यांच्यावर गुन्हा, माझी देतात या सगळ्यावर गुन्हे. म्हणजे मला आमदारला टार्गेट करायचं आणि टार्गेट करून सगळ्या त्यांच्या म्हणजे लोकांवर गुन्हे दाखल करायचे. आणि तुम्ही माझ्या सर्व कार्यकर्त्याला जरी उचलून टाकलं, मला जरी उचलून टाकलं, तरी मी आता रोडवर आलेलो आहे.
हे सगळे अवैध धंदे बंद करण्यासाठी हे बंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही त्याच्यातून माघार घेणार नाही, अजिबात घेणार नाही. आता काल रंगाखेडच्या दिवसभर विचारला माझ्या वाचवेला तो कसं काय इथं पुन्हा सगळ्या ड्रेस घालायचा, पुन्हा सगळं ड्रेस घातला ना, विक्रीचा ड्रेस कसा काय घातला ते कारखान्यावर त्या कारखान्याची शिकून घ्यायची. म्हणजे तुम्ही कुठपर्यंत चालले, म्हणजे एखाद्या माणसाचा आवाज दाबाची कुठपर्यंत चालले तुम्ही, अंगावर येतात, आमदाराच्या अंगावर येतात. आधी काही सूचना केल्या, आम्ही सूचना करायच्या नाही, आमचं 4-5 लोकांनी लाख लोकांनी मला निवडून दिले, त्यांच्या काही कंप्लेंट असतील त्यांना काही माझ्यावर कंप्लेंट करतील ना, तुम्ही काय करत नाही. कधी कधी 11 वाजता माणूस रात्री 10 वाजेपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. सकाळी 11 वाजता माणूस आम्हाला गुन्हा दाखल करायला रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजता गुन्हा दाखल होत नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, 29 मीटिंग झाली, गुन्हा रात्री 10:30 वाजता. इतक्या वेळ काय केलं बाबा, काय केलं इतक्यावर विचार केला का तुम्ही इतक्यावर. आणि जो गुन्हा दाखल झाला आहे तर ते कलम तुम्ही बघा काय कलम काय कलम, त्या कलमांतर तुम्हाला लागू होतात नाही होतात, पण केला त्यांचे वरिष्ठ बघतील आता काय करायचं. मला तिथं काय कंप्लेंट केली, मला तिथं काय पत्र द्यायचं वर्ग केला त्याला ते वरिष्ठ बघतील काय करायचं. आणि गुंडगिरी किती वाढली, किती गुंडगिरी आहे मला सांगा. बरं होतं तुमची गुंडगिरीच आहे, एवढी गुंडगिरी वाढली. आणि खरं पाहिलं म्हणजे जे जे अधिकारी आजच्या पोलीस स्टेशनला आहेत, मोठ्या मोठ्या पोलीस स्टेशन तिथं कोण कोणी काय काय सर्व आपल्याला माहिती नाही, सर्व आपल्याला बोलतो त्याबद्दल आपल्याला काय विचार. हा मुलगा आहे ते प्रकट होत आहे म्हणून ते ठेवायचं, समोर ठेवायचं. हे पुढे झालं असं 2 तारखेला माझ्या शेतामध्ये माझी आई काम करत असताना आईला म्हणजे मारहाण केली आणि विनयभंग केला. त्याच्यानंतर मी जॉब विचारायला गेल्याच्या नंतर 5 आरोपींनी मला जीव घेण्या पद्धतीने मारहाण केली, पुराणीच्या कुंब्याने आणि काट्याने. तर सर्व व्हिडिओ माझ्या मुलांनी छोट्या बनवलेला आहे, ते व्हिडिओ मी पोलीस स्टेशनला दाखवलेला असताना सुद्धा त्या आरोपीवर नॉर्मल गुन्हे दाखल केलेले आहेत. गुन्हे दाखल नॉर्मल केले. मी 8-9 दिवस दवाखान्यामध्ये होतो. तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन गायकला आलो, माने साहेबाला बोललो तर माने साहेबांना गुन्हे दाखल करायला सुद्धा टाळाटाळ केली. त्याच्यानंतर DSP साहेबाला भेटलो, त्यांनी माझे गुन्हे दाखल करायला माने साहेबाला सांगितलं 100-207चा गुन्हा दाखल करा म्हणून. तरी बी माने साहेबांना पुरवणी जबाब घ्यायला सांगितलं. नंतर घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसाला त्यांनी लगेच पुरवणी जबाब जमादाराने बदलला. मी म्हणजे का बदलला तर माने साहेबांच्या सांगण्याने बदलला. याची माझ्याकडे रितसर रेकॉर्डिंग आहे. नाही हे नव्हता, दुसरा होता. तरी घेतलेलं आहे की नंतर तुम्ही खरं अक्षरमध्ये घेत ना, ते सुद्धा आपण जबाब द्यायला ते सगळं हे करून टाकलं. नाही त्याच्यावर आम्ही जबाब व्यवस्थित घेऊन द्यायला होता. मला जीव मारणे घेतली, मला मारा केली असं त्या जबाबावर दिलं. ते काढून मला तरी दाखवला, मला तुम्ही कॉपी होत्या वेळेस दिली नाही. एकच काम आहे का भाड्या, मोबाईल काढ जायचं असं बोल ना जाऊ सर. जे ते साहेबांनी येऊन साहेबांना सांग काय केलं तुम्ही सांगितलं सही नाही घेतली माहिती का. अहो सही आहे हो, नाही दिलं आपण पुढे काम माझा जबाब मी तुम्हाला दिला होता त्याच्यावरती नाहीच ना. मी मला जीव मारण्यात घेतली, मला मारण्यात केली असं मी दिलं. हो देत असं घ्या म्हणजे असं घेतलं कोण माने साहेब मध्ये होईल. नाही माने साहेब असं म्हणू शकतो. विचारून साहेब बस मग. गावामध्ये चर्चा आहे की 70,000 रुपये घेऊन त्यांनी पुढच्या आरोपीने त्यांना दिलेत.
त्याच्यामुळे तिने माझा जॉब बदललेला. तर सर्व माझ्याकडे पुरावा आहे. तर हे मध्ये तुमचं नाव काय? माझं नाव बालासाहेब विनय दोन्ही. आणि तर ते आरोपी जे आहेत त्यांच्या 307, 302 चे गुन्हे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर त्याला म्हणलं ते म्हणजे तुम्हीच रपाडं काढून आणा, आम्ही कुठून आणायचं सामान्य माणसाने त्याचं रपाडं काढून. गाव कोणतं आहे? गाव वैतावडी गायखेड पोलीस स्टेशन, तालुका सोनपेठ. माझ्या आई शेतात काम करीत असताना तर माझ्या आईला शिवगाळ केली. म्हणलं शिवगाळ काय केली तर मला जीव मारण्याच्या उद्देशानं त्या 5 जणांनी बेदम मारहाण केली. तर जीवच मारतो म्हणून मी जीव मारतो म्हणून मारहाण केलेली आहे. कुराडीच्या तुंब्याने काट्याने 5-7 दिवस दवाखान्यामध्ये अंबाजोगाईला हाडून घेतो मला. माझ्या आईला शिवार माझी आई शेतामध्ये होती. तर आमच्या शेतामध्ये नदीचे पाणी काढून देत होता. तर माझी आई गेली अगोदर. मी नंतर तिथं आई गेल्याच नंतर आई म्हणजे काय करत आईला जाणून बुजून विनयभंग करण्याच्या दृष्टीने मारहाण केली. ते वाद काय? वाद काय? वाद कारण काय? माझा वाद फक्त माझ्या आईला का मारा, कारण काय? आईला नदी कोणून नदीचे पाणी वावरात सोडून काढणार. कारण काय? नदी कोणून हिरीमध्ये आम्ही वावरला हिरीमध्ये पाणी सोडून काढणार. साहेबांना एकच सांगायचं आहे की ते म्हणजे होते व्हिडिओ मी बघितला, मला पुरावा द्या. मी पुरावा दिल्यानंतर मी त्या पोलिसांवर कारवाई करतो. माझ्याकडे जमादार आणि माने साहेबांविषयी पुरावा आहे. तर माझं एकच DSP साहेबांना आणि SP साहेबांना म्हणणं आहे की त्या पुराव्याच्या आधारे दोघांना बी निलंबित करा. आणि दुसरा विषय मानवतला आता मर्डर झाला. पोलिसाच्या हातून आरोपी कसं काय करतो? पोलिसांनी पळवला तपास, कालच मर्डर झाला. पोलिसांना आरोपी पकडल्यानंतर आरोपी जातो. हे कसे शक्य आहे? महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्हाला बाहेर काढून तुमचा अपमान केला याच अधिकारी. आता तुमचं सरकार आलं आणि तुमच्या सरकारमध्ये तुम्ही जे बोललात त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे काय तक्रार केली, कोणाकडे तक्रार केली? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी परवाच्या दिवशी तुम्ही होतात, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? आणि बदली करण्याचं किंवा या अधिकाऱ्यावर काय कारवाई करण्याचं काय नेमकं झालं? माझ्यावर जे अन्याय झाला होता, मी जे मला माझं प्रिव्हिलेज आहे, मी जेवढ्या सूचना द्यायच्या तेवढ्या मी सूचना अधिकाऱ्यांना देऊ शकतो. आणि मी काय टोटल परभणी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सूचना नव्हत्या दिल्या, आमच्या तिथल्या DSPला मी सूचना दिल्या होत्या किंवा हे असं धंदे चालू आहे. हे जर धंदे बंद झाले तर कमीत कमी 70% क्राईम असाच बंद होईल. हे सगळं पेपरमध्ये लिहून मी देवेंद्रला गृहमंत्री आणि पोलीस CMला ही कंप्लेंट मी केलेली आहे. आणि ती कंप्लेंट आता पुढे काय चौकशी होईल ती होईल. चौकशी मी कंप्लेंट केलेली. एक वर्षापासून आवडते सुरू आहे. त्याच्या दोघांच्या तालुक्यात भरपूर प्रमाण आवडते. ही वेळ योग्य होती का विषय काढण्याची? बघा, आपल्याला जर माहिती असेल, हे जवळजवळ 1.5 वर्षापासून मी संघर्ष करतो. आपल्याला माहिती आहे माझ्याकडे आपण या, मी सगळा पत्रव्यवहार देतो. मी गंगाखेडला पत्रव्यवहार केवढा केला, गंगाखेडला काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून मी SP परभणीला भेटायला आलो. मी माझे सभापती, त्याच्यानंतर माझे जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यानंतर आमचे नगरसेवक 7-8 जणांचं म्हणून आम्ही भेटायला आलो. आणि भेटत त्याच्याबद्दल जेव्हा बोललो आम्ही, त्यांना विचारलं की असं चालू हे बंद होणार की नाही होणार. बरोबर आन्सर दिला नाही आम्हाला. आणि आम्ही सांगितलं ठीक आहे, आम्ही जनतेच्या आधारात जाऊ. जनतेच्या आधारात जाऊ म्हणल्या बेल वाजून आम्हाला ऑफिसच्या बाहेर काढलं. आणि त्याबद्दल आपल्याला कल्पना असेल, मी हक्काबंधाचा प्रस्ताव करायला सभागृहात आणला. आतापासूनचा संघर्ष नाही माझा. आणि आता सरकारला मी बोलतो म्हणून नाही, आपण सरकारला बोलतो की सरकारवर बोलणंच नाही पाहिजे. साहेब, महाविकास आघाडी सरकारमध्ये या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत आपला वाद झाला होता आणि त्या संदर्भात आपण आयुक्तालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. पण त्याही तक्रारी संदर्भात काहीच झालं नाही. ही 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे साधारणतः मला वाटतं. हो हो. त्या याच्यामध्ये काही झालं नाही. त्यावेळेस मी तक्रार देऊन काही झालं नाही. शेवटी त्यांचं DSPचं अजिबात जमाना. DSPने त्यांचे जवळजवळ 10 ते 10, 12, 15 काहीतरी त्यांचे रिकॉर्ड पाठवले इकडे SP कडे. त्याच्यानंतर SPचे डोळे उघडले हे चुकीचं आहे म्हणून त्याच्यानंतर त्यांचा ट्रान्सफर केला. त्यांना अटॅच केले त्यांना एवढं तुमचे
संपर्क आणि संबंध असताना एक 5 लाख मतांचा प्रतिनिधी असताना तुमच्यावर अन्याय होतो आणि तरी त्याची दखल कोणी घेत नाही बसतो, याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का की देवेंद्र त्याबद्दल संघर्ष करू शकतो आणि संघर्ष चालू आहे माझा. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा आता संघर्ष चालू नाही. तो तुमचा अपमान होतोय, म्हणजे एक प्रकार पोलीस प्रशासनाकडून तुम्ही एकमेव लोक तिथे आहात का तुम्हाला टार्गेट केलं चाललंय आहे? हो, मला टार्गेट केलं जाते. आता मला माहित नाही इतर म्हणजे तुम्ही जे आरोप केलेत अवैध धंद्याचे ते जिल्ह्यात इतर ठिकाणी होत नाहीत का? कारण कोणत्याही लोकप्रतिनिधींची अशी तक्रार नाहीये. मग सातत्यानं फक्त पोलीस प्रशासन तुम्हाला टार्गेट करते का? हे माझे धंदे होते पण मला मी बोलतोय आणि मला म्हणून टार्गेट करत असते. आणि मला सांगा ना, आज तुम्ही शहरामध्ये गंगा फिरून जाऊ नये, गंगा फिरून तुम्ही जाऊ शकता का? मला ही परिस्थिती आहे गंगाची. API, DYSP आणि SP यांच्या बदल्या झाल्या तर तेव्हा तुमचं समाधान होईल का? त्यांच्यावर कारवाई झाल्यावर समाधान होईल? बघा, कारवाई तर त्यांच्यावर निश्चितच सरकार करेल. मला या सरकारवर विश्वास आहे. मला महाराष्ट्रावर विश्वास नव्हता, पण या सरकारवर विश्वास आहे आणि सरकार निश्चित कारवाई करेल. नाही, प्रश्न माझा असा आहे की API, DYSP आणि SP यांच्या विरोधात तुम्ही तक्रार केलेली आहे का? तक्रार केली फक्त नाही. SP च्या विरोधात. हो, केली होती. त्या ठिकाणी विरोधात केली, SP च्या विरोधात केली. असा संघर्ष करत राहणार जोपर्यंत बंद होत नाही धंदे तोपर्यंत. पण गुन्हे दाखल होत राहतील. बोलले ना, गुन्हे दाखल जनतेसाठी गुन्हे काय निर्बंध तयार आहे. मला आता पोलीस स्टेशन आणि जे हे सगळं मला कोणी घालवू शकत नाही, मला कोणी घालवू शकत नाही. मी आकड्यामध्ये जेलमध्ये राहणार, फुकटच राहणार जेलमध्ये. वेळ का लागते? त्या शेतकऱ्याला निवडून दिलं ना. गुट्टे साहेब, वेळ का लागते इतका? महाविकास आघाडी सरकारमध्ये जर होतं तर आम्हाला कदाचित आम्ही ऐकून घेतलं असतं, पण आता तुमच्या खास माणसं ऐकून घ्या ना, प्रश्न ऐकून घ्या ना. तुमचे अगदी जवळचे म्हणजे एकदम तुमचे जवळचे जे मित्र आहेत ते गृहमंत्री आहेत. मोजके लोक सागर बंगल्यावर जे त्यांचे गणपती स्थापनेच्या दिवशी होते त्यापैकी तुम्ही एक होता. मग एवढे खास मित्र असताना SP वर कारवाई करण्यासाठी एवढा का उशीर लागतो तुम्हाला? बघा, उशीर लागण्याचं एकच कारण आहे गणपती, आणि गणपतीमध्ये ट्रान्सफर होत नसतात. गणपतीमध्ये हे होत नसतं, कारण काय असतं, काय घडलं उद्या काय झालं अलिगेशन मग सरकारवर येतात, त्याच्यामुळे हे सगळं होत नाही. मग असं समजायचं का की ऑलरेडी सगळं झालेलं आहे कारवाई, फक्त तुम्ही SP चं ट्रान्सफर तुम्ही केलं हे म्हणण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे? बघा, मला कुठलं क्रेडिट माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी, जनतेसाठी लढण्यासाठी मला कुठलं क्रेडिट नाही पाहिजे. मला परमेश्वरानं खूप क्रेडिट दिलेलं आहे. तुम्ही म्हणाले ना आताच की गणपतीनंतर कारवाई होणारच आहे. आता कारवाई करावं लागेल ना. सरकारला माझ्यावर एवढं आणण्यासाठी सरकार कारवाई करणार नाही का? कारवाई करावं लागेल ना. जर कारवाई नाही झाली कारवाई जर माझ्यावर नाही झाली तर परभणी जिल्ह्यामध्ये अख्ख्या माझ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन सुरू करू. धरणे आंदोलन जोपर्यंत सुरू करू, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहतील. नवीन नाव दिले का? बघा, कसं आहे, मी चौकशी करण्यासाठी सांगितलेलं आहे. ती चौकशी होईल, तुम्हाला ती कळेल. तुम्ही पर्सनल जरा बघा काही दिवसामध्ये काय होईल, कसं होईल बघा ना तुम्ही, ते कळेल तुम्हाला. चौकशी निश्चित झालेली दिसेल तुम्हाला. ठीक आहे, चौकशी होणारच नाही ना ती. शेवटचा प्रश्न होता, ज्याप्रमाणे आपण म्हणता की पोलिसांची निरंतर म्हणून आपण तिथे चालतात, असं आतापर्यंत ऐकून आलेलं आहे किंवा पाण्यात आलेलं आहे. राजनैतिक पाठबळाशिवाय सुद्धा आपले धंदे चालत नाही. तुमचा फक्त आरोप पोलिसावरच का आहे? राजकीय त्यांना पाठबळ आहे त्या लोकांना, आपल्या धंदेवाल्यांना, त्यांच्यावर का नाही? बघा, असं राजकीय पाठबळ असं कुठेही नसतं. पोलिसाशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. राजकीय म्हणजे पोलिसच जर पाठबळ दिलं तर पोलिसांना तेच होऊ शकतं. आज मला सांगा ना, काही पोलीस असे आहेत, माझा सगळ्यावर आरोप नाही करत, काही पोलीस त्या पाठबळ गुटखा घेते, गुटखा खाते, ते खाते का पोलीस गुटखा खातात ना, त्याला माहित नाही गुटखा कुठे. बघा, पोलिसनं जर ठरवलं, मला खरं सांगू, पोलिसनं जर ठरवलं 1 दिवसामध्ये सगळं बंद करायचं, त्यांच्यात ती ताकद आहे 1 दिवसात बंद करणं. आणि कोण चूक आहे, कोणत्या शेतात दारू करून ठेवलेली आहे, कुठं कोण्या गोडाऊनमध्ये गुटखा आहे, कुठं कुणीकडे ठेवलेला आहे, हे सगळं पोलिसांना माहित असतं. मधून मधून फक्त कारवाई करते, 10-5 पुढ्याची कारवाई करायची, ती कारवाई झाली, गुटख्यावर कारवाई केली. मधून मधून पुढे 2-4 ते दारूवाल्यावर त्यांची कारवाई करायची, केली कारवाई आम्ही. पण कारवाई करून थांबतं का ते?
थांबत नाही, फक्त दाखवायचंय कारवाई केली आणि परत जोरात चालू. कारण का कायदा नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय दारू फुटलं तर लगेच दुसऱ्या दिवशी लुटतंय. फळ लागला होता. असं काही होऊ शकत नाही. चौकशी करतील. मी चौकशी करा म्हणून दिलंय. मी बघा, बदली करणं हा दुसरा वेगळा भाग आहे. बदली करणं माझं काम नाही. बदली शासन करत असतं. मी बदली कशाला करू? मी माझ्यासाठी मला माझ्यावर जे अन्याय झाला आहे त्यासाठी मला न्याय मागण्यासाठी गेलो की न्याय मला निश्चित मिळेल, तुम्हाला निश्चित न्याय मिळेल. नाही, मध्यंतरी अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये मागच्या महाविकास आघाडीनं जे अन्याय केला त्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही. आणि आता ते रेतीच्या प्रकरणावरून जेव्हा DYSP मैदानात आली आणि तुमचं बाचाबाची झाली त्यावेळेला हे गुन्हे दाखल झाले. रेतीबद्दल माझा आणि DYSPचं कधीही झालेलं नाही आणि रेतीच्या बाबतीत मी कधीही बोलत नाही आणि रेतीला माझं समर्थन नाही. तुम्ही कधीही बघा, एखाद्या माणसाला समोर येऊन सांगू द्या मोठ्या साहेबांना कशाला समर्थन आहे किंवा पोलीसवाल्यांनी सांगू द्या किंवा एखाद्या पोलीसवाला फोन केला किंवा एखाद्या आपल्या तहसीलदाराला कुठे फोन केला किंवा कुणाला एक सांगा मला फोन केलाय असं बोलतो. असं मी चुकीच्या कामासाठी फोन कधीही करत नाही. हा का बदल वेळ त्यांच्या काळामध्ये सगळं आज नाही एखादा SP उद्या चांगला SP आला पण करू शकतो. आज 1-1.5 वर्षापूर्वी मी अवैध धंदे बंद करावेत म्हणून पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर SP पर्यंत जेव्हा पोलीस स्टेशननी काही कारवाई केली नाही त्याच्यानंतर मी SP साहेबांना भेटायला आलो. एक आमचं निवेदन द्यायला आम्ही सर्वजण मिळून आलो आम्ही आणि तिथं निवेदन देत असताना आम्ही काही विचारलं की अशा अशा गोष्टी घडतात तर ह्याच्यामुळे गुन्हे होतात, छेडछाडीचे प्रकरण आहेत, चोऱ्या होऊन राहिल्या, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. तुम्ही काहीतरी PLA वगैरे इन्स्ट्रक्शन द्या. तर वेळ पडली तुम्हाला वाटते किंवा हे करतं बदलायचं बदला, मी काही करणार नाही. तुला ठीक आहे आपण नका करू काही, तुला जनतेच्या अदालतमध्ये जावं लागेल. तेवढं बघितल्या बोलल्या त्यांनी बेल वाजवून मला ऑफिसच्या आणि माझ्या सोबतच्या सर्व लोकांना बाहेर काढलं. आणि असं बाहेर काढल्याच्यानंतर मी बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊ शकलो असतो किंवा मीडियाला सांगू शकलो असतो. तिथेही मी संयम ठेवलं आणि संयम ठेवून मी माझ्या सभागृहामध्ये जे काय मला हक्क आहे त्या सभागृहामध्ये मी म्हणजे मला न्याय मिळावा म्हणून मागितलं आणि मी हक्कभंग दाखल केला त्यांच्यावर. कुठपर्यंत आला त्या हक्कभंगाची कारवाई? आता सरकार बदललंय तर बघूया काय होतंय ते आता. पण आता आणखीन म्हणजे पुढच्या आता डिसेंबरमध्ये काहीतरी होईल त्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आणि ते हक्कभंग दाखल केला तेव्हापासून माझा फोन ब्लॉकमध्ये SPनं फोन ब्लॉकमध्ये टाकलेला आहे. तुम्ही त्या दिवशी तेव्हापासूनचं माझं कधी बोलणं होत नाही, बोलत नाही किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये 4-5 लाख लोकांनी मला निवडून दिलेला आहे. काही प्रॉब्लेम झाला तर मला SPला बोलावं लागतं. तर तेव्हापासूनचा फोन ब्लॉकमध्ये आहे, माझा फोन ब्लॉकमध्ये टाकलेला नाही. बघा मी काही गोष्टी बोललो आणि बोलत असताना मी सांगितलं की आज 2 वर्षांनी आपण हा सण साजरा करत असतो आणि खूप दिवसाने आपल्याला सण साजरा करायला वेळ मिळालेली आहे. त्याच्यामुळं पोलिसावरती खूप बर्डन असतं. आपण सगळ्यांना सहकार्य करावं. माझं पीच बघा तुम्ही, हे सगळं बोललो मी आधी. आणि त्याच्यानंतर मी म्हणलं DYSPला काही सूचना केल्या की माझ्याकडे खूप तक्रारी यायला लागल्यात. आपले लोक काहीतरी बीड जमादार आपले लोक काहीतरी हप्ते घ्यायला लागले, बीड जमादार असतील कोणी हप्ते घेतात, ते पुन्हा घेणं चुकीचं आहे. ते जर घेत असतील तर हे अवैध धंदे बंद होणार नाहीत. अवैध धंदे बंद नाही झालं तर हे सगळं असं जे काय चालू आहे आता सध्या ते चालूच राहील. पण तुम्ही जर ठरवलं तर 1 दिवसात सगळं तुम्ही बंद करू शकता. 70-80% त्याचा अशाच क्राईम कमी होऊन जाईल. हे सांगत असताना बोलत असताना ते सगळे माझ्या अंगावर धावून आले. आता अंगावर धावून आल्याच्यानंतर आम्हाला पुरावा द्या. आता पुरावा आज जवळजवळ अँटी करप्शनमध्ये 11-12 त्यांचे पोलीस लोकच सस्पेंड झाले. हे कशामुळे सस्पेंड? पैसे घेतल्यामुळे सस्पेंड झाले ना. हा पुरावा नाही का? हमारे न्यूज़ को लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब करते हुए बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि आने वाली हमारी लिए हुई पहली न्यूज़ आप तक पहुंच सके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.